अहो स्वामी, मला काहीच नको तुमच्याकडनं, पण ज्यांना मी जन्म दिलाय ना त्यांच्या पाठीमागे सदैव खंबीरपणे उभे राहा. या पलीकडे आपण पालक काय मागतो देवाकडे? आई वडील इतकी वर्ष सातत्याने देवावर श्रद्धा ठेवतात, तेव्हाच त्याचे लाभ पिढ्यानं पिढ्या संपूर्ण कुटुंबाला होत असतात. आपल्याला जसा झाला तसाच आपल्या मुलांनाही व्हावा म्हणून आपण सगळेच देवापुढे नतमस्तक होत असतो. लोक म्हणतात जर सगळं नशिबात आहे तर मग देव काय करतो? याचं उत्तर भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात 7व्या श्लोकात दिलेलं आहे. श्रीकृष्ण सांगतात की कर्म, अकर्म आणि विकर्म याचा गुढ फार खोल आहे. नशीब म्हणजे भूतकाळात पेरलेलं बीज असतं, वर्तमान म्हणजे आता उगवलेलं झाड आणि कर्म म्हणजे आपल्या भविष्याचा पाया असतो. त्यामुळे देव न्यायाधीश असतो. तो नियम बनवतो पण पेपर आपणच लिहितो आणि तो पेपर म्हणजे आपले कर्म असतात. आपला अध्यात्म आपल्या वागण्यातून आणि प्रत्येक कृतीतून दिसत असतं. देव बाहेर कुठेही नसून आपल्या अंतःकरणात वास करत असतो आणि हेही तितकंच खरं की भावपूर्ण शरणागतीच ईश्वरापर्यंत पोहोचते. म्हणून भाव